नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही डेकोरेशनचं सामान आणायला चाललेलं आहे दादरला। दादर म्हणजे कन्फर्म फिक्स नाही, दादा ते बोलतील तिकडे जायचं आहे। तर मग बाकी काय नाही, आता आपण म्हणजे पडदे वगैरे घ्यायला चालले आहेत। आता आपण जाऊया। तर आम्ही निघालेत सगळे, दादा ते पुढे आहेत, मागून चालला हळूहळू, मला ब्लॉग बनवायचा आहे म्हणून। मग आता आपण इथून ब्लॉग चालू करतोय। चला आपण पुढे बघूया ब्लॉग। चला कंटिन्यू राहा या ब्लॉगमध्ये, मजा पण येईल। आपण ट्रेनमधून जाणार, प्रवास करणार सगळीकडून। मग तुम्हाला दुकानं पण दिसतील पडद्यांची, कुठे स्वस्त भेटतात, तुम्हाला आवडला तुम्ही पण घ्या। आता आपण चला इथून पुढे जाऊया। तर मित्रांनो, आता आम्हाला रिक्षा भेटलेली आहे, आम्ही मूर्ती रिक्षा गेले तर रिक्षा भेटलेली। आता पुढून आपल्या दादाला घ्यायचं, घ्यायचं पुढचा प्रवास करायचा। मित्रांनो, आम्ही आता वसई स्टेशनला पोहोचलेले आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता काच केवढी गर्दी आहे। ती तिकीट काढायला पण गर्दी आहे, ट्रेनमध्ये पण खूप गर्दी आहे। आता फिलहाल तर तुम्हाला खाली रिकाम वाटते, खाली गेल्यानंतर खूप गर्दी आहे। अपेक्षेपेक्षा कमीच गर्दी होती, बघू शकता तुम्ही। जास्ती गर्दी पण नाही, थोडीशीच आहे। परंतु मित्रांनो, आम्ही दादरला उतरल्यानंतरची गर्दी तुम्ही पाहू शकता, सगळीकडे नुसती गर्दीच आहे। तर मित्रांनो, आम्ही दादरला पोहोचलेले आहे। दादरला ट्रेन चढणार आहे। आम्ही थोडं ब्रिजपासून लांब उतरलेले, आता ब्रिजपर्यंत चालत जायचं आहे। आता आज नाही वाटते ट्रेन पकडायला गेलं आपल्याला, लालबागच्या साईडला जायला। चला आता आपण पकडूया ट्रेन। पत्रा येतोय, पत्रा स्लाइड आहे का? मेन पाऊस आहे, तरी पाऊस लागला नाही म्हणून पावसाळ्यात तर तिथे जाम होऊन जातं। मित्रांनो, आता आम्ही स्टेशन पासून आलेत, लालबागचं मार्केट आहे तिकडे जवळच आलेले आहेत। आता आम्ही थोड्या तिकडेच पोहोचू मार्केट जवळ। खूप आम्ही चाललोय, जेवढं 2-3 दिवसात नाही चालत तेवढं आज चाललोय मी। आणि काल पण आम्ही जर्सीशिवाय गेले, तिकडे पण आम्ही खूप चालायला लागलो आम्हाला। आम्ही आता थोड्या वेळात जाऊ, तेव्हा आम्ही तुम्हाला मार्केट दाखवतो कसं आहे ते। चांगलं असलं, चांगले कपडे असले मी तुम्हाला सांगेन, तुम्ही पण या तुम्हाला आवडले तर। आणि तुम्ही घेतल्यानंतर मग मला पण सांगा की आम्ही तिकडून घेतले करून, कारण लालबागला स्वस्त पण असतात, चांगले पण असतात। मग आम्ही आता निघालेत, चला आपण तुम्हाला आम्ही मार्केटमध्ये आता दाखवतो। मित्रांनो, आम्हाला लोअर परेडचा मूर्तिकाचा कारखाना आहे ना, तो आम्हाला भेटलेला आहे, मी तुम्हाला दाखवतो चलता चलता। थांबले तर मग बघू, नाहीतर मग जाऊ आपण पुढे। मित्रांनो, मी तुम्हाला आतली मूर्त्या दाखवल्या कशा। एकच मला मूर्ती म्हणजे त्यात व्हिडिओ दाखवता आली, कारण की आम्हाला बरं पुढे पण जायचं होतं, त्यांनी गेट पण बंद केलेलं, म्हणून मी तुम्हाला एकच मूर्ती दाखवली। तरी आपण येणार आहे नेक्स्ट संडेला, तेव्हा मी तुम्हाला ती म्हणजे तिकडून आगमन दोन एक गणपतींचं आहे ते मी तुम्हाला दाखवेन। तर आता चला आपण रोड कंटिन्यू करूया। तर मित्रांनो, इथे एक कारखाना आहे, इकडे आगमन कुठल्या गणपती होणार ते दाखवलं आहे। त्या आतमध्ये आहे जाम, तेव्हा तुम्ही बघता इथे सगळे गणपती आहेत। तर 2 कारखाने लागले गणपतीचे। तर पहिल्यात तुम्हाला गणपती दाखवला, दुसऱ्यात तर खूप आतमध्ये गणपती होता, म्हणजे एकदम फुल पॅक केलेले होते आतमधल्या साईडला। तरी मी तुम्हाला दाखवलं ते थोडंफार दिसत होतं तसं। मित्रांनो, आम्हाला जाता जाता एक गणपतीची मूर्ती दिसली, मी ती तुम्हाला दाखवतो, थांबा पटकन। मित्रांनो, आता मार्केट इथून चालू झालेलं आहे। तर आम्ही आता दुकानात जाऊन बघणार, कुठल्या तरी दुकानात जाऊ, तुम्हाला मार्केट दाखवतो। सगळीकडे पडदेच पडदे, नुसता पडद्यांचा राडा।
मित्रांनो आपल्या इकडे लालबागचा राजा बसतो, त्याची आता फक्त सुरुवात केली आहे. तर इथे मार्केट आहे, आता इथून सुरुवात केली बांधायला, तुम्ही बघू शकता. मित्रांनो आता दुपारचे 1 वाजलेलं आहे. आता आम्हाला भूक लागली आहे, तर आम्ही काहीतरी खायला चाललेलं आहे. कुठे काय चांगलं भेटते खायला, तरी आम्ही भूकणार. चला आता आपण आता सध्या लालबागच्या इथे आहे, तुम्ही बघू शकता. खाऊन निघालेले आहेत आम्ही. इथे खूप दुकानं शोधली, आम्हाला भेटला नाही, तर मग आम्ही डॉमिनोजमध्ये गेले. डॉमिनोजमध्ये ती 99वाल्या कॉम्बोचं ऑफर चालू आहे, ते आम्ही खाल्लं. आता आम्ही निघाले. आता आमचा अजून एक दादा पण येतोय रेजा करून. मग आता त्याला आम्ही तिकडून घेणार. तसंच मग आता पडदे बघायला जाऊया. तर चला आता कंटिन्यू करूया. तर इथे गर्दी खूप आहे. मी तुम्हाला इकडचा गणपती दाखवतो. तर मित्रांनो आता आपण तो गणपती बघितला, तो मुंबईचा मोरया होता. खूप मस्त होता आणि त्यांनी थर लावले. तिथे मी उभी व्हिडिओ काढले, तरी मी उभी व्हिडिओ आहे तरी पण टाकेल. त्यांनी मस्त थर लावले, किती 7 थराची होती. तर मित्रांनो ती 7 थराची त्यांनी हंडी म्हणजे थर लावलेले. तर त्यांनी सलामी दिली, झेंडा फडकवला. तर खूप मस्त झालं. मी तुम्हाला उभ्यातमध्ये ती व्हिडिओ दाखवेल. तर बाकी काय नाही. आता इकडे म्हणजे रोड चालू झाला आहे वाजवायला. तर आता आम्ही कपडे घेतो, आम्ही सगळे आलेले आहेत. आता आम्ही जातो आम्ही पडदे बघायला, कारण की आता खूप टाईम झाला आहे. 3 वाजले, 3:09 झाले. मग आता आम्ही कपडे 2 तासात घेणार आणि परत आम्हाला वसई पण जायचं आहे. त्यासाठी मग रात्रीची खूप गर्दी होईल. मग त्याला फटाफट मी मला आता परत मार्केटात निघतो. तर मित्रांनो आम्ही खूप दुकानं फिरले, सगळीकडे आम्ही बघतायत, पण मला आता कंटाळा आलेला आहे. तर आता समोरून गणपतीचा बघतोय, कधी येईल तो काढला. आम्ही या दुकानातून घेतोय. मला ते मोठे सगळे आहेत ते आत गेलेत, मी एकटाच बाहेर उभा आहे. मला आता कंटाळा, झोप पण आले. पण तरी आता ब्लॉग बनवायचा आहे तर काय ते करायला लागेल ना. झोप तर ॲडजस्ट करावी लागेल. तर आता बघू पुढे आला गणपती, तर तुम्हाला तो परत दाखवतो. तर बाकी काय नाही. आपण अजून परत पुढे पण बघू, अजून 2-3 दुकानं तर स्वस्त भेटेल, तिथून आपण घेणार. तर बाकी काय नाही. चला कंटिन्यू राहा याच ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता माझी पूर्ण एनर्जी गेलेली आहे. तर आता मी फक्त मेन पॉईंटचाच आता व्हिडिओ काढेल, कारण की सकाळी 10:30 वाजल्यापासून मी आला आहे. आता माझी एनर्जी संपले. तर मी आता फक्त तुम्हाला मेन ठिकाणावरच दाखवेल. तर मग आता चला आपण जाऊ. अजून आम्ही लालबागच्या मार्केटलाच आहे. म्हणजे माझ्यात बोलायची पण एनर्जी नाही, तरी आता बोलतोय. तर मग चला आपण तुम्हाला फक्त पुढचं दाखवतो. आता काय बोलणार नाही. आता अजून 3 पडदे घ्यायचे, एकच पडदा घेतला आहे. आता मी इथे सगळे चालले, मी दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आतापर्यंत आम्ही एकच कपडा घेतला आहे, अजून 3 कपडे बाकी आहेत. ते आता दादा ते घ्यायला गेलेत. इथे बसला आहे, कारण की मला तर खूप कंटाळा आला आहे त्यासाठी. कारण की आता डोकं पण खूप दुखायला लागलं आहे, कारण की इथे खूप गरमी पण होते, हवा पण नाही, काहीच नाही. आता मी तुम्हाला पुढे दाखवतो, कारण की आता सगळं जास्ती काय दाखवणार नाही. मित्रांनो आत्ता 2 कपडे झाले, आता 3ऱ्या कपड्याला चालले आहेत. ते हर एका दुकानातून एक कपडा घेत आहेत, कारण की इथे कपडे असे थोडे महागच आहेत. पण आपल्या इकडूनपेक्षा जरा तर ठीकठाक आहे. बाकी काय ना, आता ते घेत आहेत तिकडे, सगळे डिसिजन करतात, मोठी पोरं आहेत ते. मी इकडे एकटा उभा आहे. मला आता खूप कंटाळा आला आहे. ब्लॉग बनवायचा तर मला खूप कंटाळा आला, तरी मी बनवतोय फिलहाल. कारण की आपली पब्लिक कशी एकदम खतरनाक वाली आहे, एकदम खतरनाक वाली आहे. त्यांच्यासाठी तर बनवायलाच लागतो.
तर चला आता आपण पुढे हळूहळू भेटू. आता तिसरा कपडा घेतल्यानंतर तुम्हाला मी परत दाखवतो. मित्रांनो आता आमची एकदाची शॉपिंग पूर्ण झालेली आहे. तर माझ्या मनाला आता बरं वाटलेलं आहे. तर आम्ही आता निघाले घरी. तर सगळे बोलतात पहिले कारखान्यात जायचं, बघू कारखान्यात गेले तर तुम्हाला तिकडचे सगळे गणपती वगैरे दाखवेल. मग आता आपण घरी जायला निघालेत. तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय घेतो. मित्रांनो याच्यात 2 पडदे आहेत आणि आम्ही सगळे माझ्या भावाच्या हातात 2 पडदे आहेत. मित्रांनो आता आमची अख्खी एनर्जी संपले. मग आता परत तो एक जण बोलला कारखान्यात जायचं आहे, त्याच्यामुळे परत एनर्जी आले. तर आता आम्ही कारखान्यात जाईल तर तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो आम्ही एका कारखान्यात आलेले आहेत. तुम्हाला मी नाव सांगतो पुढे. मित्रांनो या कारखान्याचं नाव गणेश संकुल. इथे सगळे छोट्या छोट्या मूर्त्या आहेत, छान आहेत. अरे तेच ना, इकडून नेल्या पाहिजे मूर्त्या. मित्रांनो इथे सगळीकडे मूर्त्याच आहेत. ह्या साईडला मोठ्या मूर्त्या आहेत, इथे पण मोठ्या मूर्त्या आहेत सगळ्या. इथे सगळ्या छोट्या मूर्त्या आहेत. आवाला बघा, ह्या साईडला सगळ्या मोठ्या मूर्त्या आहेत. तर मित्रांनो आम्ही कारखान्यात गेलेले. तर तिकडे आम्ही तुम्हाला छोटेच गणपती दाखवू शकतो, मोठे गणपती दाखवायला तिकडे परमिशन नाही. तर मी मोठ्या गणपतींची व्हिडिओ काढले, ते मी तुम्हाला दाखवेल. तर तिकडे मूर्ती एकदम भारी भारी होत्या, पण एकदम महाग पण होत्या. मित्रांनो आता आमचं सगळं सामान घेऊन झालेलं आहे, पडदे वगैरे सगळं. आम्ही 5 पडदे घेतले आहेत. मग आम्ही कारखान्यात पण गेलेले. तर आता आम्ही चालले घरी. तर मित्रांनो तुम्ही हा ब्लॉग बघितला असेल तर मी काल रात्री ब्लॉग हा एंड करू नाही शकलो, कारण की खूप थकलेलो. तर घरी गेलो, खाल्ला आणि झोपून गेलो लगेच. तर हा ब्लॉग आत्ता एंड करतोय मी. आधी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मजा आली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की आता ह्या संडेला मी अजून गणपती बघायला जाणार आहे. तर एकाच शॉपमधून 7 येणार आहेत. त्यातला एक आहे तो सगळ्यात उंच आहे, तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला मी बोललेलो पण का ती थराची दाखवेल, पण ते कसं बरोबर वाटत नाही, म्हणून मी ते तुम्हाला दाखवेल नाही. मग कसं व्हिडिओ नीट झाली पाहिजे. तर त्या एका सीनमुळे थोडासा प्रॉब्लेम होतो आहे, म्हणून मी ती काही टाकत नाही व्हिडिओ. तर व्हिडिओ जर आवडत असेल लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.